मंडळी, हे आपण लागणीसाठी बियाणं आणलेलं आहे. कुठल्याच कंपनीची आपण जाहिरात करत नाही आहोत. या व्हिडिओच्या मागे फक्त शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच उद्देश आहे. तर आता बघाल तुम्ही या पुढ्यावरती काय लिहिलेलं आहे. तर आता बघा, ग्रीन पीस GS10. आता 10 हा या कंपनीचा कोड आहे. पण आता GS म्हणजे काय? जेनेटिकली सिलेक्टेड, म्हणजे हे बियाणं पूर्णपणे संकरित किंवा हायब्रिड बियाणं आहे. आता या बियाची जी उगवण्याची क्षमता आहे ती क्षमता 100% चांगली आहे. त्याचबरोबर याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन देखील चांगलं आहे. आणि हे बियाण्याची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे. आता त्याचबरोबर या बियाणाबरोबर दुसरा एक असा प्रकार येतो GM बियाणं. आता GM बियाणं म्हणजे काय? तर जेनेटिक मॉडिफाय, म्हणजे त्या बियाण्यावरती थोडीशी प्रक्रिया करून ते बियाणे सुद्धा संकरित किंवा हायब्रिड म्हणता येईल. मात्र ते जे GM बियाणं आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते GS बियाण्यापेक्षा 10 पट जास्त आहे. मात्र ते बियाणं आपल्या भारतामध्ये बॅन आहे. कारण त्या बियाण्याचं प्रोडक्शन घेतलं तर काही पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्या बियाण्यापासून बरेचसे असे धोके वाढले जातात. जसं की निसर्गामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यानंतर कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र जे GMमध्ये घटक आहेत तेच GSमध्ये देखील आहेत. जसं GMच्या बियाण्यापासून जर आपण कोणतं उत्पादन घेतलं तर त्याच्यापासून खतरा आहे, तसंच या GSच्या बियाण्यापासून देखील आपल्याला खतरा आहे. मात्र आता बघा, एक प्रकार येतो GMचा BT कापूस, त्यानंतर GMचं BT पोटॅटो येतो, GM कॅनोला येतो. आता कॅनोला म्हणजे मोहरीसारखं एक प्रोडक्शन आहे, त्याचं प्रोडक्शन मोहरीपेक्षा 10 पट जास्त निघतं. मात्र आता कॅनोलचं जे तेल आहे ते तेल भारतामध्ये इम्पोर्ट करायला सूट आहे. मात्र ते कॅनोलचं उत्पादन घ्यायला बंदी आहे. त्याच्यानंतरनं BTचं सोयाबीन आहे, BTचं मस्टर्ड आहे. याचं म्हणजे उत्पादन खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ही बियाणं बाहेरच्या देशामध्ये शेतकरी लावतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. आता बरीच वर्ष झालं आमचा शेतकरी शासनाकडे मागणी करत आहे की GMचं BTचं सोयाबीनाचं बियाणं आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावं. मात्र शासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. आणि जरी समजा लक्ष दिलं आणि बियाणं उपलब्ध झालं तर शेतकऱ्यांना लागण केली, शेतकऱ्याचं प्रोडक्शन वाढलं तर शेतकरी हा कुठेतरी सुधारणार आहे. शासनाचा हाच तर उद्देश आहे की शेतकरी हा सुधारला नाही पाहिजे, शेतकरी आहे तिथंच राहिला पाहिजे. आता एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी अशी आहे की BTचं सोयाबीनाचं जे तेल आहे ते तेल बाहेरच्या देशातून भारतामध्ये इम्पोर्ट केलं जातं. मग त्या तेलामध्ये GMचे घटक नाहीत का? म्हणजे बाहेरच्या देशातून तेल इम्पोर्ट करायला सूट आहे, मात्र GMचं BTचं सोयाबीनाचं प्रोडक्शन घ्यायला बंदी आहे. आता दुसरी गोष्ट बघा इथं अशी आहे की जे BTचा कापूस आहे तो कापूस लावायला इथं परवानगी आहे शेतकऱ्यांना. मात्र त्याच्यासाठी सुद्धा शासनाने एक अट ठेवलेली आहे की 95% क्षेत्राच्या वरती त्या कापसाची लागण झाली नाही पाहिजे. म्हणजे कुठेतरी शेतकरी हा मागं राहिला पाहिजे, त्याची प्रगती कधी झालीच नाही पाहिजे, तो शेतकरी कधीच सुधारला नाही पाहिजे, अशीच या सरकारची कायमस्वरूपी म्हणजे कामं चालू असतात. आता याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.